ज्ञानानन्दमयं देवं निर्मलं स्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानां हयग्रीवमुपास्महे। या वर्णपदवाक्यार्थगद्यपद्यस्वरूपिणी वाचि नर्तयतु क्षिप्रं मेधां देवी सरस्वती। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। दत्तात्रेयसमारम्भां वासुदेवं च मध्यमां दत्तकवीश्वरपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ महाराज की। शैशवेभ्यस्तविद्यानां यौवने विषयैषिणां वार्धक्ये मुनिवृत्तीनां योगेनान्ते तनुत्यजाम्। उपस्थित ज्ञानसाधू, थोडा बदल करतो मी, ज्ञानसिंधू, कारण ज्ञानाचा सागर असणारे असे आमचे काका, त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, ते भलती स्तुती करतात. तसं माझ्याकडे काही नाही आहे बरं का. बोलिले लेकरू कौतुक वाटत असतं म्हणून ते सांगत असतात, पण त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, त्यांचं प्रेम माझ्यावर सदैव आहे. त्यांच्या चरणी मी अभिवादन करतो. उपस्थित सर्व मान्यवर, या विद्यालयाचे विश्वस्त, कार्यकारिणीवर असणारे शिक्षकवृंद आणि श्रोत्रगण, आपल्या सर्वांना अभिवादन करून एक त्रिदिवसीय ज्ञानसत्र आपण घेणार आहोत. महाकवी कालिदासानी रघुवंश हा ग्रंथ लिहिला आहे आणि यामध्ये रघुवंशाच्या कुलपरंपरेत काही नियम होते, ते नियम सांगितलेले आहेत. तेवढे सगळे नियम जर घेतले ना तर प्रतिरामच उभा राहील, पण कालाच्या ओघात ते सगळं नष्ट होत चाललेलं आहे. सोहमा जन्मशुद्धानां, मनुष्याची शुद्धी ज्ञानाने होतेच, परंतु मात्रशुद्धी, पितृशुद्धी, अन्नशुद्धी, आत्मशुद्धी आणि ज्ञानशुद्धी इत्यादी गोष्टीहून त्याचं शुद्धत्व सिद्ध होत असतं. आणि रघुवंश हेच सांगत आलेलं आहे. फलोदय कर्मणाम, कुठलंही कार्य हातात घेतलं की फल प्राप्त होईपर्यंत कार्यरत राहायचं आहे, निश्चय करायचा आणि कार्य प्राप्त करायचं. फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर. कारण उत्तम व्यक्तीचं लक्षण सांगितलेलं आहे की घेतलेलं ध्येय प्राप्त केल्याशिवाय थांबायचं नाही. सामान्य माणसं कर्मच प्रारंभ करत नाहीत, कारण विघ्न येईल म्हणून. नारभ्यते खलु विघ्न भयेन नीचैहि, संकट येईल, मध्येच काम सोडावं लागेल म्हणून सामान्य कमी दर्जाची माणसं ते कार्य हातात घेत नाहीत. मध्यम जे असतात ते कार्याला प्रारंभ करतात आणि विघ्न आलं मध्ये सोडून देतात. विरमन्ति मध्याः विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धमुत्तम जनान परित्यजन्ति. किती जरी विघ्न आले तरीही हाती घेतलेलं कार्य सोडत नाहीत. हे उत्तम पुरुषाचं लक्षण आहे. आणि भगवान रामचंद्राच्या वंशामध्ये या गोष्टी घडत आलेल्या आहेत. फलोदय कर्मणाम. आणि हे सांगता सांगता सगळं मी घेणार नाही. यामध्ये शैशवेभ्यस्त विद्यानां यौवने विषयैषिणां वार्धक्ये मुनिवृत्तीनां योगेनान्ते तनुत्यजाम, या श्लोकावरच फक्त चिंतन करायचे आपल्याला. या ठिकाणी जीवनाचा पहिला पाया आहे शैशव, बाल्यावस्था. ही बाल्यावस्था कशी असते? जीवनाचा पाया आहे.
पूर्वे वयसी यत् कुर्यात येन वृद्धम सुखम वसेत. मनुष्यानी पूर्वायुष्यामध्ये असं कार्य करावं की वृद्धापकाल निश्चिंतपणे व्यतीत करता यावा. दिवसभर असं कार्य करावं की रात्री शांतपणे झोप लागावी. आणि जीवनभर असं कार्य करावं येन प्रेत्यम सुखम वसेत. देहत्याग केल्यानंतर कसल्याही यातना होऊ नयेत. म्हणून पूर्ववयामध्ये जीवनाचं अशी तयारी करायची आहे की वृद्धापकाल सुद्धा निश्चिंतपणे व्यतीत करता येईल आणि योगेनांते तनुत्यजाम, योगमार्गाने देहत्याग करता येईल याची पूर्वतयारी ही पहिली अवस्था आहे. पुत्र झाला म्हणजे आनंद होतो, कुणाला होत नाही. पण शास्त्र पुत्र निर्मितीबद्दल सांगत नाही. नाहीतरी काय थोडी श्वान सुकुरे बापुडी. शास्त्रकार म्हणतात कुणाला होत नाहीत, सगळ्यांनाच होतात. भारतीय तत्वशास्त्रामध्ये सुप्रजोत्पादन सांगितलेलं आहे, नुसतं पुत्रोत्पादन नाही. लक्षात घ्या. दशपूर्वान दशापरान मामच 21 पुरुषान उद्धर्थुम ब्रह्मविवाह विधीना लक्ष्मीनारायण प्रीतये कन्यादानमहं करिष्ये. कन्यादानाच्या वेळेमध्ये संकल्प आहे की यांच्या समस्त पूर्वजांना कन्यादानकल्पोक्त फलावाप्तये, कन्यादान कल्पात जे फल लिहिलेलं आहे ते प्राप्त होण्याकरता आणि अनेन वरेण अस्याम कन्यायाम जनिष्यमान संतत्या, या वरापासून या कन्येला झालेल्या पुत्रापासून 10 पिढ्या इकडच्या 10 पिढ्या इकडच्या आणि मामच 21 आणि मी 21 पिढ्याचा उद्धार व्हावा म्हणून ब्राह्मविवाह विधीना लक्ष्मीनारायण प्रीतये कन्यादान करिष्ये. म्हणजे संतती कशी व्हावी, 21 पिढ्याचा उद्धार करणारी संतती व्हावी हा संकल्प केलेला आहे. सुपुत्र संसारी कुलाचे मंडन वंश उद्धरण हरिभक्त. कुलोद्धारक व्हायला हवाय. कारण संतती नाही झाली तरी चालेल, शास्त्रकार म्हणतात, फक्त खंत राहील. पण कुसंतती झाली तर घरामध्येच नरक येईल. अग्नीशिवाय 6 गोष्टी जाळत असतात माणसाला. अग्नीशिवाय, अग्नी जाळतो मान्य आहे, अग्नीशिवाय 6 गोष्टी जाळतात. त्यात कुग्रामवासहा, ज्या गावामध्ये सज्जन व्यक्तीचं वास्तव्य नाही आहे. कुलहीन सेवा, नीच लोकांची सेवा करायचा प्रसंग येणं. कुभोजनम, कदन्न खायचा योग येणं. क्रोधमुखीच भार्या, मूर्खश्च पुत्रो, पुत्र मूर्ख असणं. आणि विधवाच कन्या विनाग्निनाशट प्रधांती कायम. अग्नीशिवाय या गोष्टी जाळत असतात. म्हणून मूर्ख पुत्र कोणाला नको आहे. शंकराचार्यांच्या चरित्रामध्ये पहा, शिवगुरूंनी किंवा भगवान शंकर प्रसन्न झाले आणि विचारलं दीर्घायुष्य पुत्र पाहिजे का. दीर्घायुष्य असेल तर मंदबुद्धी असेल आणि सर्वज्ञ पाहिजे असेल तर अल्पायू असेल. कोणता पुत्र हवाय. ज्ञानी माणसं म्हणतात मुहूर्तम ज्वलितम श्रेयो न च धूमायितम चिरम. माणसाने मुहूर्तभर जगावं पण प्रखरपणे जगावं. पावसाळ्यामध्ये शेकोटी पेटवतात शेतकरी लोक. पावसाळ्यामध्ये रिमझिम पाऊस पडतो म्हणून शेकोटी पेटत नाही आणि खाली इंधन असतं म्हणून शेकोटी विझतही नाही. अशा जेवणाला काही अर्थ नाही. एक मुहूर्त जगला तरी प्रखरपणे जगता आलं पाहिजे आणि याच जीवनाला जीवन असं म्हटलेलं आहे. आणि ते भारतीय संस्कृती शिकवत असते. लहान मुलावर संस्कार पहिली गुरु आई करत असते. आणि पुत्रत्व सिद्ध होतं. पुत्रत्व संस्काराने सिद्ध होतं. लक्षात घ्या. मुलगा झाला म्हणजे पुत्र होतो असं नाही आहे. प्रीणात यस सुचरितै पितरंच पुत्रो. सद्गुणांनी आपल्या माता पित्यांना जो आनंद देतो तो पुत्र आहे. एक दृष्टांत सांगितलं म्हणजे लक्षात येईल. एक महात्मा प्रवास करता करता एका गावात आले. मारुतीच्या पारावर बसले. पूर्वी मारुतीचा पार गावाच्या बाहेर असायचा. आता मारुती गावात आला आणि गाव बाहेर गेलेलं आहे. त्या मारुतीच्या पारावर बसले. ग्रामस्थ मंडळी आली आणि बोलता बोलता त्या महात्म्याने सांगितलं की मला इथे काही दिवस राहायचं आहे, 4 दिवस माझी व्यवस्था होईल का.
त्यांनी सांगितलं होईल, आमच्या अमुक अमुक नावाचे गृहस्थ आहेत आणि ते सगळी व्यवस्था करतात. या बोलण्यामध्ये त्यांनी हे विचारलं होतं त्या गृहस्थांनी की त्या श्रीमंत गृहस्थाला किती मुलं आहेत. त्यांनी म्हटले 5 मुलं आहेत. त्यांची संपत्ती वगैरे काय, ते म्हणजे करोडपती आहेत. त्यांचं वय काय, 60 वर्षाचं वय आहे हे सांगितलं होतं. आणि नंतर इतक्यात ते गृहस्थ आले, ते म्हणाले महाराज घरी चला, आणि त्यांना घरी घेऊन गेलं. आता जरी माहिती असलं तरी बोलायला काहीतरी विषय काढला पाहिजे ना, सुरुवात तर केली पाहिजे. म्हणून त्या महात्म्याने विचारलं आपल्याला मुलं बाळे किती. पहिला प्रश्न हा असतो. कधी कुणाच्या घरी गेलो मुलाचा प्रश्न असतो. ग्रहरत्नानी बालक, हा कोणी संपत्ती विचारत नाही, कोणी धन विचारत नाही, मुलं बाळं किती. आणि गृहस्थांनी सांगितलं 1 मुलगा आहे. महात्म्याच्या मनामध्ये शंका आली की ग्रामस्थांनी 5 सांगितले आणि हा 1 सांगतोय, म्हणजे दोघांपैकी कोणीतरी खोटं बोलतंय. कारण महात्म्याला खोटं बोलणाऱ्याच्या घरी कसं काय राहायचा हा प्रश्न पडला. दुसरा प्रश्न विचारला आपली संपत्ती वगैरे किती आहे. त्यांनी सांगितलं माझी संपत्ती 50,000 रुपये. आता लक्षात आलं की ज्याचं घरच 1 कोटीचं आहे आणि तो 50,000 सांगतोय, हाच खोटं बोलतोय. आणि विचारलं तुमचं वय किती आहे. त्यांनी सांगितलं 12 वर्षाचं वय माझं. 60 वर्षाचा ग्रहस्थ 12 वर्षाचं वय सांगतोय. महात्मा उठले, चालायला लागले. तेव्हा त्या ग्रहस्थांनी विचारलं महाराज थांबा, काय झालं, तुम्ही खोटे बोलता. नाही महाराज मी खोटं बोललो नाही. मी काय खोटं बोललो. तुम्हाला 5 मुलं आहेत ना, मग तुम्ही 1 मुलगा सांगितला. हां या तुम्हाला सांगतो म्हणाले, बसा. आणि पहिल्या मुलाला हाक मारली, अरे रामू. त्या मुलाने उत्तर दिलं बाबा मी झोपलोय. दुसऱ्याला हाक मारली, मी टीव्ही पाहतोय. तिसऱ्याने काहीतरी उत्तर दिलं, चौथ्याने काहीतरी उत्तर दिलं. 5व्याला हाक मारली, 5वा मुलगा आला. बाबा आपण बोलावलं. महाराज जन्मली 5 पण पुत्र 1. प्रीणात यश सुचरितै पितरंच पुत्रो. आपल्या सद्गुणाने आपल्या माता पित्याला जो आनंद देतो तो सुपुत्र आहे, त्याला सुपुत्र म्हणायचं आहे. नाहीतर काय आपण पाहतो व्यवहारामध्ये 5 मुलं जन्मली. ज्येष्ठो भृंगितमाल भक्षणपरहा. मोठा जो आहे भृंगितमाल म्हणजे भांग घेतो आणि कुठेतरी डोलत बसलेला असतो. तस्यानुजो मद्यपी. दुसरा गंगेत लोळतो, कंसामध्ये गटार गंगा. द्यूते लब्ध रुची तृतीय तनयः. तिसरा अश्वमेध यागाला जात असतो दर शनिवार रविवार. नागपुरात नाही आहे, फार चांगली गोष्ट आहे. अश्वमेध इथं नाही आहे ना. नागपूर खरंच पुण्यक्षेत्र आहे, भारताचा मध्यबिंदू आहे, महाराष्ट्राची शान आहे. म्हणून जेव्हा मी महाराष्ट्रात येतो ना मला गर्व वाटतो की मी महाराष्ट्रात बोलतोय. बरोबर आहे ना. कारण महाराष्ट्र मला माहित आहे, तुम्हाला माहिती नाही का. माहित आहे किती लोकांना महाराष्ट्र माहित आहे. नाही, तुम्हाला महाराष्ट्र माहिती नाही आहे. आपलं घर पाहायचं असेल तर आपल्या घराच्या बाहेर पडावं लागतं आणि आपल्या घराकडे पाहावं लागतं. हो माझं घर असं आहे. तसं महाराष्ट्राबाहेर पडल्यानंतर महाराष्ट्र काय तो कळतो. तुम्ही घरी आहात, मी बाहेर आहे, आणि तिथून कळतो की महाराष्ट्र काय. महाराष्ट्राची महिमा खूपच मोठी, लक्षात घ्या. काही गोष्टी सांगायला वाटतात. एकदा डॉक्टर शंकरदयाळ शर्मांच्या बरोबर त्रिवेंद्रमला जायचा योग आला. ते 6 वेळेला त्यांनी बोलावलेलं आहे. आणि तिथे स्टेट सेंट्रल लायब्ररीचं उद्घाटन होतं. आणि उद्घाटन झाल्यानंतर शंकरदयाळ शर्माजींनी विचारलं क्या आपके पास ज्ञानेश्वरी है. त्या निदेशकाने विचारलं वो क्या चीज होती है. ज्ञानेश्वरी आपके पास है. आता प्रश्न विचारल्यानंतर ते विचारलं वो क्या चीज है. डॉक्टर शंकरदयाळ शर्मा जी म्हणाले होते आपके पास ज्ञानेश्वरी नहीं है तो आपके पास कुछ भी नहीं है. हा गौरव महाराष्ट्राचा आहे.
आपण जेव्हा मी बाकी संत साहित्य तेलुगूचा वगैरे अभ्यास करतो, आपण जाणकार आहात सगळे, इथे विद्यार्थी फार कमी आहेत. किती विद्यार्थी आहेत बघा, म्हणजे माझ्या लक्षात आले की ते 8-10 विद्यार्थी आहेत आणि बाकी सर्वज्ञ आहेत. हो की नाही? मी अजून विद्यार्थी आहे बरं का, पण आपण हात वर केला आणि अर्थी सर्वज्ञ आहात. आता बोला किती विद्यार्थी आहेत? आता लक्षात आलं. यावत जीवपर्यंत अभ्यास केला पाहिजे. महाराष्ट्र माझा असे हा पवित्र, हरिभक्ती लागी असे पूर्ण पात्र. असा पुण्यभूभाग अन्यत्र नाही, मला नावडे यापुढे स्वर्ग काही. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठी विना राष्ट्र गाढान हाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. तुमच्याबद्दल सांगतोय. बाकी सगळे राष्ट्र आहेत आणि आमचं काय? आवाज तरी काढा हो. महा म्हणताना जोर द्या. बाकी सगळे राष्ट्र आहेत, तर महाराष्ट्र लक्षात घ्या. या देशाचा इतिहास इथून चाललेला असतो. तर असा महाराष्ट्राचा गरिमा आहे. आणि या ठिकाणी जेव्हा बोलतो ना, तेव्हा मला खरंच गौरव अनुभव होतो. ही संतभूमी आणि या ठिकाणीच असे सुसंस्कार संपन्न पुत्र झालेले आहेत. कुणी अवतार घेतो असं म्हणणं ठीक आहे, अवतार झाले, पण काही असे सुपुत्र झाले की जे मातांनी सुपुत्र निर्माण केले आणि देशाला लांभूत झाले. शिवाजी महाराज कुणाचे अवतार होते? अवतार होते. बस अवतार होते म्हणले की आमचा संबंध संपला. आम्हाला त्या क्षेत्रात जायचं नाही म्हणायचं, त्याला अवतार ठरवून द्यायचं. म्हणजे आम्हाला ते करणं नाही आहे, ही पळवाट आहे, असं नाही आहे. प्रत्येकामध्ये तेवढी शक्ती आहे, पण आपण प्रयत्न करत नाही. आणि तो ज्या महापुरुषांनी केला ते लांभूत झाले देशाला. छत्रपती शिवाजी महाराज याच संस्कारामुळं वाढलेले आहेत. काशी जी की कला जाती, मथुरा मस्जिद होती, अगर शिवाजी न होते तो सबकी सुन्नत होती. याचं कारण त्यांच्यावर संस्कार, आणि ते संस्कार पहिली गुरु आई असते. आज काळ बदललेला आहे. अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, त्या बाळाचं दुर्दैव, आईचं प्रेम मिळत नाही बाळाला. पैसा, नोकरी करावी लागते, मग त्या बाळावर संस्कार आई करायच्या ऐवजी आया करतात. आईचं अनेक वचन आया, हो ना, एक आई अनेक आया. आणि त्यांना काय देणं घेणं तुमच्या संस्काराशी? त्यांना काही देणं घेणं नाही. तुमचा मुलगा कसाही निघो, पगाराशी संबंध आहे. आणि आईचं वात्सल्य कमी झालं आणि वृद्धाश्रमाची निर्मिती झाली. या देशाला कलंक असणारा की जे परमदैवता आम्ही मानतो, आम्हीच नाही, उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अशी आमची परंपरा असताना त्या माता पितरांना वृद्धाश्रमात पाठवायची परिस्थिती येते. याचं कारण त्या बालकाला आईचं प्रेम मिळालेलं नसतं. ते लहान बालक असतं ना, रडत असतं. अनेकांनी घेतलं, रडायचं थांबत नाही, पण आईने घेतल्याबरोबर रडायचं थांबतं. याचं कारण आईचा गंध त्याला कळतो. त्याला व्यक्ती कळत नसेल, पण आईचा गंध कळतो, आईचा स्पर्श कळतो, आणि आईच्या कुशीत आला की रडणं थांबवतो. ते जर त्याला मिळालं तर तो आईचा होतो. अन्यथा आईचा गंध माहिती नसेल तर वृद्धापकाळात आईचा दुर्गंध यायला लागतो त्याला. म्हणून लक्षात घ्या, पहिली गुरु आई आहे. आईनी कशी घडण घडवावी हे शाळेपेक्षा सुद्धा पालकांची जिम्मेदारी आहे. पालक जास्त वेळ मुलाजवळ असतात. शिक्षक किती वेळ असतात? शाळेची वेळ किती? 8 तास ना, 5 तास.
7 तास 7 तास शाळेत आणि बाकीचा सगळा वेळ घरी असतात. प्राचीन गुरुकुल परंपरा गुरूंचं सान्निध्य हे नेहमी जवळ असायला पाहिजे. कारण शाळेमध्ये विषय शिकवतो आपण, परंतु संस्कार होत नाहीत. तिथे प्रत्येक वेळेला संस्कार होतात. म्हणजे ज्ञानचर्चा होतेच, पण व्यवहार ज्ञानाची पण ओळख होते. इथे व्यवहार ज्ञान होत नाही. तरी आपल्या शाळा फार चांगल्या आहेत. मला लक्षात आलं की ते संस्कृत विषय आहे ना, आपल्या शाळेत संस्कृत विषय आहे. ही फार गर्वाची गोष्ट आहे. संस्कृत असेल तर संस्कृती टिकणार आहे. नाहीतर आजकाल फार शाळा बिघडल्या आहेत. पूर्वी जे गुरुकुल होते त्या गुरुकुलाच्या नावावर रेसिडेन्शियल स्कूल, त्याला काय आवासी स्कूल म्हणतात का, निवासी स्कूल, हे निर्माण झाले. पण गुरुकुलमध्ये आणि या रेसिडेन्शियल स्कूलमध्ये किती फरक आहे. त्यावेळी मुलांना सगळं ज्ञान व्हायचं, सर्वांगीण विकास. त्यांना स्वयंपाक करावा लागायचा महिन्यातले 4 दिवस. तो काळ गेलाय. मुलं स्वयंपाक करायची, आपले आपले वस्त्र धुवायची. आज काही करायची गरज नाही, फक्त पुस्तक वाचायचं. आणि त्यामुळे झालं काय, याला हत्ती पाहिला तरी 2 बाय 2 सेंटीमीटरमध्ये पाहायला मिळतो. हत्तीचं चित्र केवढं असतं, 2 बाय 2 सेंटीमीटर. आणि उंदीर पाहिला तरी 2 बाय 2 सेंटीमीटर. हत्ती केवढा असतो आणि उंदीर केवढा असतो याची त्याला कल्पना नसते. आणि असेच 2 विद्यार्थी या रेसिडेन्शियल स्कूलमधून बाहेर पडले आणि प्रवास करता करता त्यांनी पाहिलं एक वराह चालला होता. आता हत्ती आहे का वराह आहे का उंदीर आहे काय कळणार आहे. विद्यार्थी मूर्ख दोघे कुणीवणी फिरता पाहती की वराह. त्या वराहाला पाहिलं आणि एक म्हणतो अरे हत्ती पाहिला का. हत्ती पाहिलाच नव्हता. दुसरा म्हणतो अरे गाढवा मुशकू हा, अरे उंदीर आहे. आणि दोघात वाद निर्माण झाला. आणि तो वाद चालू असताना त्यांचे प्रिन्सिपल तिथं आले आणि म्हणतात अरे भांडायचं नसतं, आजकाल एक्सपेरिमेंट करून बघायचं की हत्ती आहे का उंदीर आहे. प्रॅक्टिकल पाहायचं असतं. आपण असं ठरवायचं नाही. मग काय करायचं, याला पाण्यात टाका म्हणाले. याला पाण्यात टाका आणि पाण्यात जर बुडाला, जाणारे कावळा हा बुडत जरी जली, पाण्यात बुडाला तर तो कावळा आहे. लक्षात असू द्या. पाण्यात बुडाला तर कावळा आहे आणि कच्छ वाहा उडाला, आकाशात जर उडाला तर कासव आहे. काय शिकणार. सर्वांगीण विकास ही भारतीयांची विद्यालयाची परिस्थिती. सर्वांगीण विकास झाला पाहिजे. तसे सगळेच मुलं जिनियस आहेत. सगळेच मुलं जिनियस आहेत. एकही मुलगा मंदबुद्धी नाही, फक्त त्याचा उपयोग कसा करायचा हे मात्र लक्षात आलं पाहिजे. आइन्स्टाईनने सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती हा प्रतिभामान असतो. एव्हरीबडी इज जिनियस, बट इफ यू जज ए फिश बाय इट्स एबिलिटी टू क्लाइंब ए ट्री. झाडावर माकडं चढतात म्हणून तुम्ही कल्पना केली की माशांनी झाडावर चढावं तर तो हुशार आहे. करता येईल कल्पना अशी? ते होणं शक्य नाही. तर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही वेगळे वेगळे गुण आहेत आणि त्या गुणाची ओळख करून जर त्या क्षेत्रामध्ये त्याला प्रगत केलं तर तोही बुद्धिमान असतोच, पण त्याची बुद्धी बाहेर प्रगट होते. म्हणून अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात प्रत्येक व्यक्ती हा प्रतिभावान असतो, पण जर एखाद्या माशाचे मूल्यांकन तुम्ही झाडावर कसे चढतो यावर करणार असाल तर तो आयुष्यभर आपण मूर्ख आहोत असे समजून जगत राहील. कारण मासा काही झाडावर चढू शकणार नाही, त्यामुळे मला हे जमणार नाही, मी मागेच राहीन असा अर्थ होईल. म्हणून विद्यार्थ्याला घरापासून ज्ञानार्जनाची सवय लागली पाहिजे. शास्त्रांनी 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्ञानतृष्णा. ज्ञानतृष्णा लागली पाहिजे विद्यार्थ्याला. ज्ञानेन हीन पशुवित समानः. ज्ञानाशिवाय जीवन व्यर्थ आहे, पशुसारखं आहे. मग ती तृष्णा कशी लागली पाहिजे?
परीक्षेत पास होण्याकरता एवढे एवढे लेसन पाठ केले मी झालं. परीक्षेकरता नाही आहे, ज्ञान परीक्षेकरता नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, परीक्षा द्यावी लागते, प्रमाणपत्र घ्यावं लागतं, पण आमचे परमपूज्य दादाजी पांडुरंग शास्त्री आठवले म्हणायचे, प्रमाणपत्र हे अज्ञानाचं प्रदर्शन आहे. जेव्हा MBBS हे प्रमाणपत्र लावतो तेव्हा आम्ही हे सिद्ध करतो की मला फक्त मेडिकलची माहिती आहे, त्या व्यतिरिक्त अन्य विषयातलं ज्ञान शून्य आहे, हे सांगण्याकरता प्रमाणपत्र लावतो. तसं ज्ञान प्राप्त करताना कुठल्याही क्षेत्रात मर्यादा नाही आहे. सगळं ज्ञान प्राप्त करता आलं पाहिजे. केव्हापर्यंत करावं? विद्यार्थी दशेपर्यंतच नाही. एकदा एक जापानी विद्वान अमेरिकेकडे जात असताना एक चीनी व्यक्ती त्यांना भेटली, 90 वर्षाची व्यक्ती, आणि काहीतरी वाचत होती, काहीतरी लिहित होती, काहीतरी वाचत होती, काहीतरी लिहित होती. यांनी विचारलं, तुम्ही काय करताय? ते म्हणले, मी अभ्यास करतो. ते म्हणले, 90व्या वर्षी? त्यांनी सांगितलं की शेवटपर्यंत मनुष्याने काहीतरी अभ्यास करत राहावा, शेवटपर्यंत. अजरा बरवत प्राज्ञो विद्यामर्थम च चिंतयेत. मी अमर राहणार आहे, मी अजर राहणार आहे असं समजून ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न करावा. आणि ग्रहीत युवकेशेषु मृत्यूना धर्ममाचरेत. मृत्यूनी मारण्याकरता केस पकडले आहेत असं समजून धर्म करावा, धर्म लगेच करावा, पण ज्ञानप्राप्ती करण्याकरता मी अमर राहणार आहे आणि खूप ज्ञान संपादन करणार आहे अशा वृत्तीने अभ्यास करावा. नाही, आता शिक्षण झालेलं आहे, जीवन पर्यंत मनुष्य हा विद्यार्थीच असतो. म्हणून प्रश्न केला होता, किती विद्यार्थी आहेत? शेवटपर्यंत विद्यार्थी आहे. एकदा भगवत पूज्यपाद शंकराचार्य हे कर्नाटकातून चालले होते आणि ग्रस्तांनी म्हटलं, महाराज आपण किती ज्ञानी आहात. शंकराचार्याने दंड बुडवला आणि वर काढला, आणि त्या दंडाला लागलेलं पाणी खाली पडत होतं. एक थेंब आपल्या बोटावर घेतला आणि सांगितलं, मी जाणतो ते एवढं आहे, पण ज्ञान आहे ते सागराप्रमाणे. ज्ञान सागराप्रमाणे, मी थेंबाप्रमाणे जाणतो. अशी ज्ञान तृष्णा लागली पाहिजे. ज्याप्रमाणे रेगिस्तानमध्ये गेलो, 100 किलोमीटर पाणी नाही आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि तहान लागलेली आहे, दाह होतोय, त्यावेळी काय मनाची अवस्था असते? पाणी नाही मिळालं तर जीवन संपणार. तसं ज्ञान जर न मिळालं तर जीवनाला काही अर्थ राहणार नाही. म्हणून ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न, ज्ञान तृष्णा अशी लागली पाहिजे. शाळेत विद्यार्थी येतात, ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न करतात, पण या सत्य किती आहे, खरं किती आहे? एकदा गुरुजींनी मुलाला प्रश्न केला, सत्य और भ्रम इसमें क्या अंतर है? विद्यार्थी ने उत्तर दिलं, आप पढ़ा रहे हैं ये सत्य है, लेकिन हम पढ़ रहे हैं ये आपकी सोच भ्रम है. हम पढ़ रहे हैं ये भ्रम है आपका, ही अवस्था आहे. शिक्षक कळकळीने शिकवतात, संदेह नाही, शंकाच नाही. कारण शिक्षकामध्ये गुरु तत्व एक भरलेलं असतं. पाहायला दृष्टिकोन पाहिजे. गुरुला जर मनुष्य म्हणून पाहायला लागले, ज्ञान प्राप्त होणार नाही. त्या गुरुजीमध्ये, शिक्षकामध्ये गुरु तत्वाचा अंश आहे, म्हणून त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असला पाहिजे. कधीही गुरोस्तु मानुषम बुद्धिम, गुरुला मनुष्यबुद्धीने पाहायचं नाही, देवाच्या प्रतिमेला शिलाबुद्धीने पाहायचं नाही. कुर्वाणो नरकम व्रजेत. जर तसं पाहिलं त्याची अधोगती व्हायला लागते. म्हणून त्या गुरु तत्वाचा आदर असतो आणि गुरु हे आपल्या आचरणातून, आपल्या सांगण्यातून शिकवत असतात. आजकाल विद्यार्थी खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात. एकदा शाळेत बोर्ड लावला होता, राष्ट्रीय संपत्तीचा अपव्यय टाळा. राष्ट्रीय संपत्तीचा अपव्यय टाळा, विनाकारण खर्च करू नका. म्हणजे नळ पाणी वाहत जातं, बंद करत जा. लाईट चालू असते विनाकारण, ते बंद करत जा. चांगली गोष्ट आहे. एकदा काय झालं, हे शिक्षक सिगारेट पीत पीत क्लासमध्ये शिकवत होते आणि मुख्याध्यापक आले. आता ते कसं काय बरं दिसणार, त्याने हळू सिगारेट खिडकीत ठेवली. हे विद्यार्थ्यांनी पाहिलं, तो खिडकीतून बाहेर गेला, सिगारेट घेतली, सिगारेट पिऊन संपवली. शिक्षकांनी विचारलं, अरे काय केलं?
संपत्तीचा अपव्यय टाळा. ती फुकट चालली होती ना, मित्र उपयोग करून घेतला. अशीच वृत्ती असेल तर काय मोठी बनवणार आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्याला प्रेम देणं अत्यंत आवश्यक आहे. कारण बरेचशा शाळा अशा आहेत की मुलावर धाक असतो आणि धाक असला की मुलं बोलत नाहीत. म्हणून सांगितलेलं आहे, ओपन ए गुड स्कूल अँड क्लोज ए प्रिझन. प्रिझन त्याला कारावास वाटता कामा नये. शाळेत आल्यानंतर त्यांचं मन आल्हादकारक असलं पाहिजे, ते मुक्त असले पाहिजेत. शिक्षकाशी चर्चा करताना, वार्तालाप करताना निस्संदेह असले पाहिजेत, तर त्याच्या ज्ञानाची वृद्धी होते. वर्गात आल्यानंतर जर विद्यार्थी भिवून गप्प बसत असतील ना, तर त्यांचा विकास होणार नाही. म्हणून गुरुजींनी शिष्याच्या लेवलला यायला पाहिजे. शिक्षकांचे काही नियम सांगितलेले आहेत. शिक्षक हे विद्या वितरक. पहिला गुण सांगितलेला आहे, विद्या वितरक असले पाहिजेत. ज्ञान हे शिष्यामध्ये भरवायचं आहे, ही इच्छा असली पाहिजे. शिष्यात इच्छेत पराजयम. शिष्यापासून माझा पराजय व्हावा, माझा एक तरी विद्यार्थी असा व्हावा की या देशाला लांबूत असा व्हावा, अशी अपेक्षा असली पाहिजे शिक्षकाची. का नाही होणार? होणार नाही असं वाटतंय का नागपुरातून? अहो, रामेश्वर पास जवळच्या एका खेड्यातून एक विद्यार्थी आला. रामेश्वर जवळ मच्छीमारांच्या वस्तीमध्ये राहणारा एक विद्यार्थी देशाचा पहिला नागरिक होऊ शकतो. केरळामधून नारायणन त्या लहान खेड्यातून आले, ते होऊ शकतात. इथे का नाही होणार? विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा उत्साह भरला पाहिजे. देशांचं भवितव्य तुमच्या हातात आहे. तुमच्यापैकीच कोणीतरी सायंटिस्ट होईल, तुमच्यापैकीच कोणीतरी देशाचा नेता होईल. आतापासूनच त्यांना हे भरवलं पाहिजे आणि प्रोत्साहित केलं पाहिजे, तर ते निश्चित होणार आहे. विद्या वितरक शिक्षक असतात. दुसरा विद्यावर्धक असतात. शिक्षकांच्या माध्यमातून विद्या वाढत असते. किती पुस्तकं वाचली, किती तपश्चर्या केली, तरी विद्या प्राप्त होत नाही. होत नाही, लक्षात घ्या. महाभारतामध्ये कथा आहे, एक सुंदर कथा आहे, ती कथा सांगेन मी. तिसरा शिक्षकाचा गुण सांगितला, संशोधक. आपण जे शिकवतो त्यामध्ये अजून काही पद्धती बदलता येतील का, जेणेकरून विद्यार्थ्याला ज्ञान प्राप्त होईल. संरक्षक, संवर्धक, संशोधक, संवाहक. जे ज्ञान परंपरेने चालत आलेलं आहे ते ज्ञान तर द्यायचं आहे, पण देत असताना पुढचा गुण सांगितलेला आहे, संकल्पक. उत्तम उत्तम संकल्पना करता आल्या पाहिजेत आणि जेणेकरून ज्ञान भरता आलं पाहिजे. संघटक, सगळ्यांना एकत्र आणून. आणि संदर्शक, शेवटी संदर्शक. नुसतं सांगायचं तुम्ही असं वागा, तुम्ही असं करा, आणि आपण वागलं नाही तर त्याला काही लाभ होणार नाही. आपण जसं वागू, शिक्षक जसे वागतील, माता पिता जसे वागतील, तो परिणाम मुलावर होत असतो. सांगायची गरज नाही. आणि त्यांना तू करू नको म्हणलं तरी ऐकणार नाहीत. यद्यदाचरति श्रेष्ठो तत्तदेवेतरे जनः सयत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. मोठे लोक जसं आचरण करतात तसेच सामान्य लोक सुद्धा त्यांचं अनुकरण करत असतात. एकदा प्रसंग घडलाय असा. मी लातूरहून माझ्या गावाकडे चाललो होतो निटूरला. 30 किलोमीटर अंतर आहे. बसेस नसल्या तर टेम्पो चालतात. मी एका टेम्पोमध्ये बसलो आणि चाललो असताना माझ्या बाजूला एक 10-11 वर्षाचा मुलगा होता. आणि बसल्याबद्दल त्याने खिशामध्ये हात घातला. मला वाटलं हा काहीतरी पैसे काढतोय देण्याकरता, म्हणजे सांगायला मलाच लाज वाटते. त्याने पाकिट काढलं आणि पद्धतशीरपणे हातावर घेतलं. आणि त्याचा अभ्यास लागतो बरं का त्याला, हे सामान्याला जमत नाही, तुम्हाला नाही जमणार. घेऊन टाळी वाजवली, हातामध्ये घेतलं. मी हात धरला, थांब, तुला कोणी रागवत नाही. त्यांनी एका वाक्यात मला सगळी समरी समजावून सांगितली. एका वाक्यामध्ये तो म्हणाला की माझा बाप बी खातोय की. एका वाक्यात सांगितलं त्यानं की माझा बाप खातोय, मला नाही म्हणायचा काय अधिकार आहे त्याला. संस्कार असे होत असतात, लक्षात घ्या.
म्हणून तो संदर्शक असला पाहिजे शिक्षक. माझ्या आचरणातून मी शिकवलं पाहिजे. तुम्ही करा म्हणून करणार नाही, पण मी जसा वागेन तसे माझे पथिक जे आहेत ते अनुकरण करत असतात. हा गुण असला पाहिजे.